मी साहेबांना नेहमी भेटतो आणि आज भेटलो तो त्यांचं खास अभिनंदन करण्यासाठी. कारण इतक्या वयामध्ये त्यांनी ज्या जिद्दीनं संबंध राज्यभर प्रचार यंत्रणा राबवली आणि 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले. आमचा एक उमेदवार साताऱ्यातला पडला तर तो आमच्या काही चुकांच्यामुळे पडला. पण तो जर आला असता तर 10 पैकी 9 माणसं हे निवडून येऊ शकत होते. म्हणजे इतकं अभूतपूर्व यश हे साहेबांच्या पक्षाने मिळवलेलं आहे. हे खरं म्हणजे हे यश साहेबांचं आहे. त्यांची लोकांमध्ये असलेली जी प्रतिमा आहे आणि लोकांचं जे अफाट प्रेम आहे त्यांच्यावरती, त्याच्यामुळे हा विजय त्यांनी मिळवलेला आहे. विधानसभांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला स्वतःला खात्री आहे की अगदी 80-85 जागा यायला काही हरकत नाही. या पद्धतीनं पण मला असं अजूनही वाटतं की सत्ता पर्क्युलेट व्हायला पाहिजे. ती अजूनही पर्क्युलेट होत नाही. सत्ता पर्क्युलेट झाल्याशिवाय इथून पुढच्या काळामध्ये लोकशाहीच्या मार्गानं देश चालणं शक्य नाही. 60-65% लोक जर मागासवर्गीय या देशात असतील तर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ना. आजही जर वरच्याच समाजातल्या लोकांचा सगळा आग्रह असेल की 8 पैकी जर 6-7 माणसं एकाच जातीची असतील तर ही चिंतेची गोष्ट आहे ना. म्हणजे गरीब समाजातल्या माणसांनी राजकारणात यायचंच नाही, मध्यमवर्गीय समाजातल्या माणसांनी राजकारणात यायचंच नाही. मला चव्हाण साहेबांची नेहमी आठवण होते. चव्हाण साहेब म्हणाले की म्हणजे 1983ला साहेब मला म्हणाले होते की निवडणुका आपल्या हातातल्या गेल्या. तेव्हा आता असं कळतं की निवडणुका आपल्या हातातल्या गेल्या म्हणजे काय झालं. तर आता कुणीही मध्यमवर्गीय माणूस सुद्धा निवडणुकीला पात्र नाही. खालचे तर कुणीच पात्र नाही. कारण एवढा प्रचंड पैसा लागतोय. एवढा पैसा आणायचा कुठून? आणि इतकी लोकशाही महाग असेल तर ती लोकशाही असून उपयोग काय? इथे लोकशाही आहे ती लोकांसाठी थोडी आहे. लोकशाही आहे ते मुठभर लोकांसाठी आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी शिक्षण आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी राजकारण आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे ते वाटतील ते करून, वाटतील ती लफडी करून लोक निवडून येत आहेत. आपण आता बघतो. आता हे जर असेल तर ही म्हणजे बाबासाहेबांची घटना राखली पाहिजे, बाबासाहेबांच्या घटनेचं रक्षण केलं पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण ते कसं कुणाच्यासाठी रक्षण करायचं आहे? त्या घटनेचा सर्वसामान्य आता अगदी राखीव जागांवरती तुम्ही पाहाल तर इतक्या लबाडीचे उमेदवार राखीव जागांवरती येत आहेत. नवनीत राणासारखी बाई लबाडीनंच आली ना. किंवा आता सुद्धा ह्याच्यातले लिंगायत समाजातले लोक किंवा धनगर समाजातले लोक जर खोटी सर्टिफिकेट घेऊन शेड्यूल कास्टच्या जागा लढवत असतील तर तो त्या समाजावरती अन्यायच आहे ना. म्हणजे तुम्ही देत असताना ज्या कारणासाठी शेड्यूल कास्टला जागा दिल्या त्या कारणासाठी त्या समाजाला सोडून बाकीच्यांना तुम्ही जागा देत असाल तर तो त्या समाजावर अन्याय येत आहे. राखीव जागा रद्द केल्या तरी माझा जाग्यांना पाठिंबा आहे. राजकीय जागा आता रद्द करून टाका, काही त्याची गरज उरलेली नाही. कारण आता यातलं कोणी निवडूनच येऊ शकत नाही. जर निवडणुकीचे निकष बदलणार असेल तरच या लोकशाहीमध्ये आता गरीब माणसाने किंवा मध्यमवर्गीय माणसाने ती संधी आहे. अदरवाईज कुठल्याही जाती धर्मातल्या गरीब माणसाचं राजकारण राहिलेलं नाही. हे प्रचंड श्रीमंत लोकांचं, म्हणजे प्रचंड श्रीमंत हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. ऑर्डिनरी श्रीमंत माणसाचं सुद्धा नाही का. म्हणजे डॉक्टर, कलेक्टर, प्राध्यापक हे निवडणुकीला पात्र नाहीत, हे नीट लक्षात घ्या. आपण तर कुणीच नाही. पण प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि अगदी कलेक्टर सुद्धा जर सरळ मार्गाने पैसा कमवणारा असला तर कलेक्टर सुद्धा या सगळ्या प्रोसेसमध्ये बाद झालेला आहे. याचा अर्थ असा की जे 2 नंबरचा धंदा करून पैसा मिळवत आहेत तेच फक्त राजकारणामध्ये आहेत. आणि किती कोट्यावधी रुपयांचे श्रीमंत असलेले लोक पार्लमेंटमध्ये आता गेलेत निवडून. हे आपण सगळ्या पक्षांना मी कुठल्या एका पर्टिक्युलर पक्षाबद्दल बोलत नाही. पण हे तिचं नॉट सिस्टीम ना. ही जर सिस्टीम असेल तर आम्ही फक्त वाट बघायची. म्हणजे काय करायचं तर आम्ही आपलं बोकडाची एखादी नळी मिळते का, गोळाभर भात मिळतो का, नाही तर एखादा गांधी भेटतो का, एवढीच वाट बघायची 5 वर्षांत. दुसरं आहे काय? त्या गोरगरीब माणसांना ही फसवणूक आणि हे अंगावरती येणार आहे. मी आपल्याला सांगतो हे अंगावरती येणार आहे. आज नाही आलं तर उद्या येणार, पण हे अंगावर घेणारच आहे. कारण खालचा समाज काही झोपलेला नाही आहे. तो जागा आहे, तो वाचतोय, तो लिहितोय, ज्ञान त्याच्यापर्यंत पर्क्युलेट होतंय आणि माध्यमांच्यामुळे ते आणखीन होत आहे. त्याच्यामुळे माणसं अडाणी राहिली नाहीत. माणसांना हे कळते, मार्ग कळत नाही. तो मार्ग जर नीटपणे मिळाला नाही तर मी आपल्याला सांगतो की आपली अवस्था कठीण आहे. आणि मोदी सारखे मूर्ख लोक जर पुन्हा पुन्हा सत्तेत येत असतील तर हा देश मूर्ख लोकांचा आहे असा त्याचा अर्थ होतो.
मोदी पुन्हा पुन्हा सत्तेत येतात मी सोड. मोठे आश्वासनं देऊन मतं मागितली. वही मैं बोल रहा हूं ना की फसवणूक आहे, लबाडी आहे, चोऱ्या आहेत. म्हणजे राजकारण आहे कोणाच्या हातामध्ये? म्हणजे आशेचा धागा आहे. शरद पवार एकमेव माणूस आहे की ज्याच्यावरती देश आज आशेनं बघू शकतो की बघा ह्या त्या जनरेशन मधला एक तरी माणूस असा आहे की जो स्वतःच्या ताकदीवर उभा राहतो आणि स्वतःच्या ताकदीवरती सामान्य माणसांच्या मध्ये जातो. अदरवाईज पक्षांची परिस्थिती काय बघा ना. म्हणजे आपण बारामतीत पाहिलं तर बारामतीत सुद्धा असं लक्षात येतं की बारामतीमध्ये सुप्रियाताईंच्यासाठी इतकं काम करावं लागावं हे वाईट वाटलं. मी 2 महिने काम केलं त्यांच्यासाठी, पण अतिशय उत्तम काम, अतिशय उत्तम लोकांचा संपर्क याच्यामुळे ताई निवडून आल्या. कांदा आणि दूध या 2 गोष्टीमुळं शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतले आपल्याला पाहायला मिळालं. हो ना, पण आता काय दुसरा पर्यायच नाही ना. कारण कुणी आता जनतेनं निवडणूक हातात घेतली त्याचं कारणच असं आहे की मोदीनं ज्या पद्धतीनं 10 वर्ष कारभार केला त्याच्यामध्ये शेतकरी मातीत गेला, कामगार मातीत गेला, कष्टकरी पोरं गेली वाया, त्यात मिलिटरीची तयारी करणारी पोरं वाया गेली. म्हणजे कुठलाच सेक्शन सुखी नाही. आणि तरी सुद्धा तो माणूस ईश्वराचा अवतार आहे असं सांगत असला तर पायतानानं मारला पाहिजे, दुसरं उत्तरच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.